पुणे महापालिका निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप होतोय। आता निवडणूक आयोगाकडूनही याबाबत दुजोरा मिळतोय। 3 प्रभागात प्रत्यक्ष ईव्हीएममध्ये मोजले गेलेले मतदान आणि मतमोजणी केंद्राची जबाबदारी असलेल्या निरीक्षकाने निवडणूक विभागाला दिलेली आकडेवारी यात तफावत असल्याचं समोर आलंय। निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती सांगितली आहे। प्रभाग क्रमांक 18, 27 आणि 40 मध्ये मतांची बेरीज जुळत नसल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलेलं आहे। मात्र हा मतमोजणीतला घोळ नसून केवळ फरक आहे असा दावा सतीश कुलकर्णींनी केलेला आहे। दरम्यान पुणे महापालिकेच्या महापौर पदासाठी 15 मार्च रोजी तर पिंपरी चिंचवड पालिकेच्या महापौर पदासाठी 14 मार्च रोजी मतदान होईल। मतमोजणीमध्ये कुठल्याही प्रकारचं मत हे मोजायचं राहिलेलं आहे किंवा एकाचं मत दुसऱ्याला गेलेलं आहे अशातला कुठलाही हा प्रकार नाहीये। मतमोजणी ही 100% व्यवस्थितपणे पूर्ण झालेली आहे। त्याचे त्या फेरीचे रिपोर्ट्स आलेले आहेत आणि त्या रिपोर्ट्सवरून आलेल्या सगळ्या प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या मतांची एकूण बेरीज केल्यानंतर ज्याला जास्त मतं मिळालेली त्याचा निर्णय हा जाहीर केलेला आहे निवडणूक निर्णय अधिकारी। त्यामुळे जेवढी मतं आहेत तेवढी 100% मतांची मतमोजणी पूर्ण होऊन योग्य पद्धतीनं याची मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे दिसेल।